प्रश्न गहन आहे. किती दिवस आपण त्यांना पाणी देत राहणार जे आपल्यावर गोळ्या झाडतात? पहलगाम, काश्मीरचा मुकुटमणी. याच ठिकाणी मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसारन व्हॅलीमध्ये निष्पाप पर्यटकांचे रक्त सांडले गेले. निरपराध पर्यटकांना अडवले गेले, त्यांची नावे विचारली गेली, धर्म विचारण्यात आला. आतंकवाद्यांनी त्यांना कलमा म्हणायला लावले. जेव्हा हिंदू पुरुष अडखळले तेव्हा त्यांना एकामागून एक गोळ्या घालून ठार करण्यात आले. हा केवळ हिंसाचार नव्हता, हा होता नियोजित धार्मिक द्वेषातून प्रेरित नरसंहार. त्या नंदनवनात, ज्याला स्वर्ग म्हणतात, आणि रात्रीच्या अंधारात नव्हे तर सगळ्यांना पाहायला मिळेल अशा दिवसाच्या लख्ख प्रकाशात घडलेला अमानुष नरसंहार. हा केवळ हल्ला नव्हता, हा होता सवाल आपल्या संयमाचा की आपल्या अस्मितेचा. ज्या पाण्यावर पाकिस्तानची शेती फुलते त्याच भारताच्या भूमीवर ह्या देशाने पोचलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. आता भारताचं उत्तर शब्दात नाही, आता उत्तर आहे नदीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबात. पाकिस्तानच्या बंदुकीत गोळ्या असतील तर भारताच्या हातात आता सिंधूचा प्रवाह आहे.